एकदा भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन संपल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्याकडे येऊन उभा राहिला आणि त्यांनी बुद्धांना वंदन केलं आणि म्हणाला की माझ्या डोक्यात खूप सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुम्हीच देऊ शकता. भगवान बुद्धाने त्यांच्याकडे पाहिलं, हसले आणि म्हणाले की मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, पण त्यासाठी तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. तो व्यक्ती खुश झाला आणि म्हणाला की मी तुमची कोणतीही अट मान्य करायला तयार आहे, पण मला वचन द्या की मी अट मान्य केल्यानंतर माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्याल. त्यावर बौद्ध म्हणाले की मी माझं वचन कधीही मोडत नाही. मग बुद्धांनी सांगितलं की तू जे हे चालू 1 वर्ष आहे, हे पूर्ण 1 वर्ष तू मौन धारण कर, म्हणजे शांत राहा. त्यावर तो व्यक्ती हो बोलला आणि त्याने 1 वर्ष पूर्ण मौन धारण केलं, शांत राहिला. 1 वर्ष संपल्यानंतर परत भगवान गौतम बुद्ध त्यांच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की सांग आता तुझे काय प्रश्न आहेत, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. 1 वर्ष शांत राहिलेल्या, मौन धारण केलेल्या त्या व्यक्तीने विचार केला आणि म्हणाला की आता माझ्याकडे कोणतेही प्रश्न नाही आहेत जे मी तुम्हाला विचारणार. या 1 वर्षापूर्वी माझ्याकडे खूप प्रश्न होते, पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत. बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात. अज्ञान आणि गोंधळामुळे आपलं मन प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. काही काळ शांत राहिलं, परिस्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. मन शांत झाले की सगळे प्रश्नही संपतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्याला आपल्या जीवनात आनंद आणि शांती मिळते. म्हणूनच जर आपल्याला कोणतेही प्रश्न असेल तर काही काळ स्वतःला शांत ठेवा आणि सर्व प्रश्नाची उत्तरे आपोआप मिळतात.